नो भरपूर ऊन आहे. आता आपण कुठे जाणार विनीत? चिराखणीत की दंडावर? खाली चढायला होईल का मला इथे? मला नाही वाटत आहे. वाटर आहे, हळूहळू जावं लागेल. विचार का मी धावणार नाही. बघूया चल. चढण भरपूर आहे रे. सध्या तुम्ही बोलाल कुठे जातोय? विनीतला झाले आंबे खायची मोड. बोलतो करबन बनवून खाऊया. आंबे कुठे आहेत? सीमेच्या पार आहेत. जाऊया हळूहळू. कोणतरी एवढं भन्नाट आहे. ठीक आहे, भरपूर दिवसाने असं एक एन्जॉय करतोय मी. पूर्ण चढण आहे, पूर्ण 70 डिग्रीची चढण आहे. विनीत चाललाय दणदण दणदण वरती. विनीत आंबे कुठे भेटणार पण? हे बघा, विनीत चालला पुढे दणदण दणदण चढत. पुढपर्यंत गेला विनीत. विनीत माझी चप्पल सरतात. मी हे घालून आलोय कोल्हापुरी. दम लागतोय. बघू शकता ही सर्व आमची खाली वाडी आहे, शेत आहेत आणि पूर्ण चढून गेल्यावर डोंगर आहे. एक टाइम असा होता की चढायला नथिंग होतं आमच्यासाठी, पण आता नाही आहे. खूप वेळ लागतो. पूर्ण झाडं कवलतोडणी झाल्यामुळे आता भाजवणं पण झाली. कुठल्या आता लोकांची लाकडं भरणं, कारण पावसाळ्यासाठी लाकडं लागतात. जास्त लोकांना गावच्या जमत नाही जास्त. मी त्या साईडला कुठे चाललाय? काम चालू आहे. दमलो. दमलो पूर्ण मी दमलो. विनीत कुठे नेतोय काय माहित. थांबूया जरा. बघू शकता विनीत बघा कुठे गेलाय. विनीत वरती गेलाय. विनीत थांब, येतोय मी, जाऊ नकोस. याला दंडावर बोलतात आमच्या इथे. त्याच्या पलीकडे वरती गेला दाखवतो. या साईडला पालवण गाव आहे, निवळी गाव आहे. आणि हा पूर्ण आमचा इकडून असा 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 दिसतोय तो माणकी गाव आहे. वरती दाखवेन तुम्हाला माणकी गाव पर कुठे आहे, सर्व्हिस स्टेशन कुठे आहे. तो विनीतला करूया. गेलाय असं फिरून जायचं पूर्ण वाकडावर. इकडे पण वणवा येऊन गेला. लोक वणवा चालवतात काय कळत नाही. छोटे मोठे झाडं तर जळतात, त्याबरोबर पशुपक्ष्यांची घरटी सुद्धा जळतात. विनीत शेवटी थांबलाच होती. फायनल आलं पण नडावर. म्हणजे काय, एक गावची सीमा. मी फटाफट चालतोय. हे बघा, मी बोललो हे समोर दिसायला लागले ते पालवण गाव आहे. ते व्हाईट मध्ये कुठे शाळे समोर दिसत पालवण गाव आहे. आणि या साईडला बघाल तर निवळी गाव आहे. खाली कशा जायचं नको? इकडे कुठे आहे? हां, इकडचे काजू सर्व तोडले रे. काहीच नाही ना काजू. बामण विकून खाल्ले यार पूर्ण. मला मागाशी दाखवल्याप्रमाणे त्याला पण निवळी गाव आहे. आणि हा आणखी हे समोर कळस दिसतोय तो हनुमान मंदिरच आहे. आणि त्याच्या साईडला हा दुसरा कळस दिसतोय बघ.
एक राम मंदिराचा कळ आहे. बरोबर 2 मंदिरं आपल्या दिसत आहेत. त्याच्यामध्ये हनुमान प्रसादिक भजन मंडळ आहे, श्रीराम प्रसादिक भजन मंडळ. आणि वरची जण बघितली तर ह्याच्या पलीकडे वे म्हणून गाव आहे. परत ह्या साईडला गेला तर असोडेग आहे. आणि ह्या आंब्याच्या बरोबर ह्या साईडला जो डोंगर दिसतो, हा बघा, हा डोंगराचं जे मधलं टोक दिसतं तिथे ज्ञानेश्वर मंदिर म्हणजे जे गाव देवस्थान आहे ते पहिलं होतं तिथे व्रतवरती होतं. पण त्याला काही कारणास्तव पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला, तर मग ते तिथून उठून गावच्या बरोबर ऑपोजिट सीमेला जाऊन बसलं आहे, दहिवली गावच्या सीमेला जाऊन बसलं आहे. ठीक आहे, चल तर आपण विनीतलाही पुढे गेला आहे, त्याला भेटा. दादा कुठं कुठल्या वरच्यावर यायला लागेल ना. ओके, हवा तेवढी मस्त लागते, ऊन काय होत नाही. फ्रेश आमचा निघाला आता दोघं आपल्या. पप्पा बघितलं ना शिव्या घालेल तुला. नाही काय नाही, पण तू मगाशी का नाही बोलला रे मी परीक्षेत पास झालो एवढे टक्के भेटले म्हणून? हां लागलंय का? हो लागलंय. आणि वेगळं खाली जाऊया, तिथून मोठा आहे. चांगला आहे का? पण हा? चांगला आहे का? तो चांगला आहे. आज लागली ना हराम खोरा, आज लागली. होता तर मग चटना भीती आहे. मी टाकीन आलोय. हॅलो अरे पुढे जायचं आता. गाडी अशा पुढे जाय. हां जा पाडला का जा. आलो चेअर आहे का आपने तुमका पुढे वरच्या. हां हाय प्रतिभा किती आहेत बघ. आज आता इथलं जे भेटते तेवढे काम पाहिलं संपला विराम. चांगला उभा राहा. पिशवी अडकव कशा तरी छोट्याच्या खुटीला.
फायनली आपल्याला आंबे भेटले आहेत. विनीत बघा झाडावरनं खाली उतरतोय. बोलतो हवा आहे त्यामुळे चौकास चौकास खाली येतोय. त्याच पद्धतीने आपल्या आता सुमडीमध्ये घरी निघून जायचं आहे. करता येत नाही त्याला. मोस्टली आम्ही आज जास्त आंबे जास्त काढणार होतो, राहू दे बोललो. भेटते तेवढे पुरेसे आहेत आम्हाला. फायनली विनीत खाली उतरला आहे. मोठ्याचे मोठं झाड आहे. आंबे कमी आहेत पण वाटतं की असं 15 दिवसांनी पिकतील आंबे. अरे काय बस ना, चला मग ठीक आहे. मम्मीसनी व्हिडिओ बघितला तर शिव्या घालणार आहे तुला. दाखवायचाच कोणला आपला व्हिडिओ. चल मग जाऊया. इथेच आपला व्हिडिओ संपवतो. डायरेक्ट आपण घरी जाऊया. पाणी वगैरे काय आणलेलं नाही आहे, वाट लागली पुढे. जाऊया का? चला गाडी चल. पुन्हा आपल्या तेवढ्यात रायगडासारखं चढत जायचं आहे ना. ठिकाण चल मग. चला मग, चला बिन बाय कर. चला भेटूया तर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फायनली आंबेकडून घरात निघालेलं आहे. फुल दमलोय. मी दमलास का? मग विनीतला तरी सवय आहे, मला तर काहीच सवय नाही. चांगली पिशवी ती. चला घरी. आता व्हिडिओ काढणार नव्हतो, तुम्ही बोला दादा घरी जाताना पण काढूया एक व्हिडिओ छोटासा, त्यालाच अटॅचमेंट करता येईल. तुम्ही विचार जमला तेव्हा दादाला खायचे आंबे, माझा पिठा निघाला बोलेल. फायनली आलो बाबा एकदा. माणशीमध्ये आलो ना. सारखे आंबे पाडतोय. आंबा जमवतो. एक पडलेला आंबा ठेवला नाही त्याने, सर्वच्या सर्व घेतलं. फळ आहे मेहनतीचं. ऐका काय बोलतोय, तर मेहनतीचं फळ आहे. आमचे तर स्वतःचे नाहीत, लोकांचे चोरून खायला लागतात. स्वतःचे आहेत पण लागलेत नाही, करणार काय. दुसऱ्याचं काढतो मग. रानात गेलो तो कुठे चिरखणीमध्ये अशी भरपूर झाडं आहेत. ती फक्त जंगलाचीच झाडं आहेत. तिथं अजून कोणतं वर्चस्व वगैरे नाही आहे. फॉरेस्ट डिक्लेअर झालं तर संपला विषय, सर्व फॉरेस्टच राहतात. आम्ही चाललोय वरून, लोक आम्हाला बोलते फॉरेस्टच्या लावण्या सोडून. ऐकलं ती गावची पोरं. ठीक आहे चला, फायनली माणकीमध्ये आलोय. पण इथं दमलाय फुल. ऊन भरपूर आहे. कसले बोलतील घरातले बोलतील कसले आंबे खायचे हौस आहे एवढी. पुण्यातून आंबे खायला झाले, कधी आंबे भेटत नाही का. आणि वेगळीच मजा असते गावी आल्यावर. चला बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. विनीत थँक्यू.